घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे सारंगला घरी आल्यावरती सुमित्राने हजारो प्रश्न विचारल्यामुळे सारंग पूर्णपणे भंडावून गेलेला असतो आणि सारंग या सगळ्यामध्ये आता मात्र सुमित्राला काही बोलत नाही. काय झाले? पण ऐश्वर्या जोराजोरांनी ओरडायला लागते. ऋषिकेश दादांनी मारलं. मी ऋषिकेश दादांच्या विरुद्ध कंप्लेंट करणार आहे. मी माझ्या डॅडाला सांगणार आहे. काहीही झालं तरी सुद्धा या ऋषिकेशला असं तसं सोडू नका. असं म्हटल्यावरती सारंग म्हणतो, नाही आई, खरं तर चुकी माझीच होती. मी या सगळ्यामध्ये ओवीला ज्या वेळेला यांनी घराबाहेर काढलं ना, तेव्हा स्टँड घ्यायला पाहिजे होता. तेव्हाच या सगळ्यामध्ये मी त्याचा स्टँड घेऊन तिला या घरामध्ये आता परत आणायला पाहिजे होतं. ज्या वेळेला ओवी इकडे येणार होती, ही जर का गोष्ट आपल्याला माहिती पडली होती तर आपण कोणीतरी ओवीला घ्यायला हवं होतं ना. आपण कोणीच ओवीसाठी बाहेर पडलो नाही आणि या सगळ्यामध्ये ऐश्वर्याने तिला बाहेर ढकललं. जर उद्या तिच्या ठिकाणी आपली मुलगी कोणाची असती तरी सुद्धा आपण हाच विचार करणार, ओवी मला मुलीसारखीच आहे. दादाने जो निर्णय घेतलाय तो योग्य आहे. सुमित्रा म्हणते, बरोबर आहे. मला सुद्धा या गोष्टीची धास्तीच वाटत होती की ऋषिकेशला हा सगळा प्रकार समजेल, त्यावेळेला तो ही सगळी सिच्युएशन कशी हँडल करेल, तो या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने स्वतःला सावरेल. पण शेवटी त्याचा बांध फुटलाच. असं म्हणत सुमित्रा आता इकडे म्हणते, त्याने जे केलं त्याच्यात त्याची काही चूक नाहीये. सगळी चूक असेल तर ती फक्त आणि फक्त आपली आणि आपलीच चूक आहे. आपण या सगळ्यामध्ये ओवीला न्याय मिळवून देऊ शकलो नाही. असं म्हणत इकडे आता सुमित्रा आणि सारंग दोघेही अगदी हतबल झालेले बघून इकडे ऐश्वर्याच्या रागाचा पारा चढतो. ऐश्वर्या विचार करते, किती मूर्ख माणूस आहे. 2 थोबाडीत याचा भाऊ याला देऊन गेला तरी सुद्धा याला काही पडलेलंच नाहीये. म्हणजे याच्या भावांनी याच्या थोबाडीत दिली तरी हा मक्खासारखा दुसरा गाल पुढे करणार. पण मी गप्प बसणार नाही, कारण याने समोर येऊन माझा अपमान केलेला आहे. माझा अपमान करून यांनी या सगळ्यामध्ये मला सुद्धा धमकावलेला आहे. ते काही नाही, या ऋषिकेशला धडा मला शिकवायलाच पाहिजे. असं म्हणत आता ऐश्वर्या या सगळ्यामध्ये आपल्या वडिलांची मदत घेण्याचं ठरवते आणि काहीही झालं तरी या ऋषिकेशला संपवण्याचा प्लॅन करते. ती सयाजीरावांना कॉल केल्यावरती ऐश्वर्या त्यांना सांगते की या सगळ्यामध्ये ती जानकी जरा जास्तच उडायला लागले. यावर ऋषिकेश आणि जानकी या दोघांनाही संपवायला पाहिजे असं सयाजीराव म्हणतात. अगं, तिने इथे येऊन मला सुद्धा चॅलेंज दिलंय. ती इकडे आली होती, मला चॅलेंज दिलं आणि मला सांगायला लागली की या सगळ्यामध्ये आता जे काही घडलंय ना, ते सगळं तुमच्यामुळे घडलेलं आहे. तुम्ही काहीही करा, त्या जानकीला धडा शिकवा. यावरती सयाजीराव म्हणतात, तू काळजीच करू नकोस पोरी. मी या सगळ्यामध्ये तिला असा काही धडा शिकवीन ना की तू या सगळ्यामध्ये बघतच बसशील. असं म्हटल्यावरती सयाजीराव त्यांची कारस्थानं करायला सुरू करतात. पण इकडे आता सारंगला खूप गिल्ट वाटत असते. ऐश्वर्या सारंगला भडकवते, सारंग आत्ताच्या आत्ता पोलीस कंप्लेंट करा म्हणजे करा. कारण या सगळ्यामध्ये ऋषिकेश दादांची मजल वाढेल. उद्या येऊन ते तुम्हाला अजून काही त्रास देऊ शकतात आणि मग मात्र तुम्ही काहीच करू शकत नाही. हे जर का तुम्हाला टाळायचं असेल तर प्लीज तुम्ही पोलीस कंप्लेंट करा. यावरती आता इकडे सारंग सांगायला लागतो, तुम्ही का मला या सगळ्यामध्ये इतकं भडकवताय? मला भडकवण्याची काही गरज नाहीये, कारण मी तुमच्या भडकण्याने आता भडकणार नाहीये. मला माझी चुकी कळले. त्याच वेळेला तुम्हाला मी रोखलं असतं ना तर कदाचित या सगळ्यामध्ये ही गोष्ट घडलीच नसती. पण तुम्ही माझं ना मन दुखावलंय. त्या ओवीला हकलून दिलं. मला ओवीला भेटायलाच पाहिजे. त्यावरती आता इकडे ऐश्वर्या सांगते, तुम्ही ओवीला भेटायला जाऊ नका. आता इकडे सयाजीरावांनी जानकी ऋषिकेशच्या घरावर धाबा बोलायचं ठरवलं असतं आणि हा जर का माणूस तिकडे गेला तर खूप मोठी गडबड होईल असं आता ती विचार करते. यावरती सारंग म्हणतो, ऐश्वर्या, या वेळेला तुमचं म्हणणं काही मी ऐकणार नाही. ऐश्वर्या सगळं वापरून बघते, साम दाम दंड भेद रडणं बिडणं सगळं आता वापरायचा प्रयत्न करते. पण या वेळेला सारंगला हे काही पटत नाही आणि तो सांगतो, मी काही त्यांना घरी आणायला चाललेलो नाहीये. मला ओवीला भेटायचंय आणि ओवीला भेटून मी परत येणार. असं म्हटल्यावरती इकडे आता ऐश्वर्या सांगायला लागते, ठीक आहे, तुम्ही ओवीला भेटायला जर का गेलात ना तर मी सुद्धा माझ्या डॅडांच्या घरी निघून जाते. आता सारंग विचार करतो, या ऐश्वर्याला काहीही न सांगता मला ओवीला भेटायला जायला पाहिजे. सारंग म्हणतो, ठीक आहे,
तुमची जर का इच्छा नसेल तर मी नाही जात. पण सारंग मनातून मात्र ओवीला भेटण्यासाठी तडफडत असतो. तोपर्यंत इकडे ऐश्वर्या फोन करते, हॅलो डॅडा, तू कुठे आहेस? अरे तो डिफेक्टिव्ह पीस गेला होता, तिकडे निघाला होता म्हणून तुला फोन केला आणि तुला मी मगाशी कॉल करत होते की डिफेक्टिव्ह पीस तिकडे चाललाय आणि उगाचच तिकडे हल्ला केलास तर त्याला समजेल की तू या हल्ल्याच्या मागे आहेस. यावरती मग मात्र आता इकडे सयाजीराव म्हणतात, नाही नाही तू काही काळजी करू नकोस, तो डिफेक्टिव्ह पीस घरीच आहे ना. यावरती आता इकडे ऐश्वर्या सांगायला लागते, हो तो घरीच आहे, पण तुम्ही तिकडे पोहोचा आणि लवकरात लवकर त्यांना आता संपवून टाका. असं म्हटल्यावरती मग मात्र सयाजीराव म्हणतात, तू काही काळजीच करू नकोस, मी तिकडे पोहोचतोय. असं म्हणत सयाजीराव फोन ठेवतात. पण ऐश्वर्याला माहीत नसतं ऑफिसला सांगून जो सारंग निघालेला आहे तो सारंग तडक आता इकडे जानकी ऋषिकेशच्या घरी ओवीला भेटायला आलेला. तडक जानकी ऋषिकेशच्या घरी येतो. जानकी ऋषिकेशच्या घरी आल्यावरती जानकी आता त्याला पाहते आणि तिला जबरदस्त धक्का बसतो. म्हणजे अशा पद्धतीने आपल्या घरी सारंग भाऊजी येतील असं तिला वाटलं पण नव्हतं. मग सारंग भाऊजीला पाहिल्यावरती जानकी खूपच खुश होते आणि सारंग भाऊजी आलात तुम्ही असं म्हणत ती आता सारंगच्या जवळ जाते. सारंग म्हणतो, वहिनी वहिनी या सगळ्यामध्ये एकदा एकदा मला ओवीची भेट घडवून देशील का? मला फक्त ओवीला भेटायचंय, ओवीशी बोलायचंय, प्लीज मला ओवीशी भेटू देशील का? जानकी म्हणते, का नाही भाऊजी, ओवी तुमचीच पुतणी आहे, तुम्ही तिला नक्की भेटू शकता. असं म्हणत आता इकडे जानकी भेटण्यास परवानगी देते. पण इकडे आता सारंग सांगायला लागतो, वहिनी अगं खरं सांगू का, तर ओवीला भेटण्यासाठी आजारी पडल्यापासून माझं मन तडफडतंय. पण मला न भीती वाटत होती की मी इकडे भेटायला आलो आणि दादा मला काय बोलेल तर. आणि या सगळ्यामध्ये त्यातच ऐश्वर्याने ओवीला हकललं. खरं सांगू का, तर मनापासून मला हे नाही आवडलं. तुमचं आमच्यामध्ये जे भांडण आहे ना ते भांडण वेगळं, पण या सगळ्यामध्ये ओवीच्या बाबतीत जे काही घडतंय ते मला बिलकुल पटत नाहीये. म्हणून म्हणून मी तुला भेटायला आलोय. ऋषिकेश दादाच्या समोर तो मला भेटू देणार नाही. आज दादा ऑफिसला आला होता, त्याने मला मारलं, पण तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये काही फरक पडत नाहीये. मी सुद्धा ओवीसाठी हेच केलं असतं. तितक्यात ऋषिकेश येतो आणि खबरदार ए सारंग, पहिला माझ्या घराच्या बाहेर हो, माझ्या घराच्या मध्ये आता पडण्याचा तुला काही अधिकार नाहीये, इथून पहिला चालता हो. असं म्हणत आता इकडे तो ऋषिकेश आता मात्र सारंगला चालता व्हायला सांगतो. मग जानकी मध्ये येते, ऋषिकेश या वेळेला मी तुमचं काही ऐकणार नाहीये. काहीही झालं तरी ते ओवीचे काका आहेत. ओवीचा गुलाबजाम काका जर का ओवीला भेटायला आला असेल तर त्याला अडवणारे तुम्ही कुणीही नाही. तुम्ही त्यांना अडवू शकत नाही, काहीही झालं तरी सुद्धा. तितक्यात तिथे ओवी येते, काका काका असं म्हणत ती आता इकडे सारंगकडे यायला लागते. त्यावरती सारंग म्हणतो, ओवी बाळा. त्यावरती मग ओवी सांगायला लागते, काका त्या दिवशी मी तुला भेटायला आले होते, तू कुठे होतास बरे? यावरती सारंग म्हणतो, बाळा बाळा मी ऑफिसला गेलो होतो. त्यावरती आता इकडे ओवी सांगायला लागते, काका त्या दिवशी जेव्हा मी घरी गेले ना तेव्हा ऐश्वर्या आंटीने मला आता खूपच तिकडे वाईट वागणूक दिली. मग घडलेला सगळा प्रकार आता ओवी सांगायला लागते. ओवी सांगायला लागते, मी ज्या वेळेला ऐश्वर्या आंटीला सांगितलं की मला काकाला भेटायचं आहे, मला आजीला भेटायचं आहे, त्यावेळेला तिने मला सांगितलं की तुझ्या आईला ज्याप्रमाणे या घरातून मी हकलून लावले त्याचप्रमाणे तुला सुद्धा हकलून लावीन. त्या दिवशी तू कशी मोठ्या टेचामध्ये घर सोडून निघून गेली होतीस ग, तसेच आत्ता सुद्धा निघून जा, तुला या घरात थारा नाही असं म्हणत तिने मला हकलपट्टी केली. मी तिला सांगत होते, गुलाब काका सांगत होते, पण तिने ऐकलं नाही. मला धरलं, फरफटत बाहेर घेऊन आली आणि मला ढकलून दिलं. काका तू त्यावेळेला कुठे होतास? असं म्हटल्यावरती आता इकडे सारंगच्या डोळ्यात पाणी येतं. तोपर्यंत आता मात्र ऐश्वर्या रूममध्ये आलेली असते. ज्या वेळेला सुमित्रा इथे असते आणि सुमित्राला ती म्हणते, आई तुम्हाला सुद्धा ऋषिकेश दादांचं म्हणणं बरोबर वाटलं का? ओवीला मी हे केलं होतं ना, मग त्यांनी मला बोलायचं, सारंगला का मारलं? अख्ख्या म्हणजे कंपनीसमोर सारंगला मारून त्यांनी हे सिद्ध केलं की या सगळ्यामध्ये अजूनही कंपनीमध्ये येऊन ते काहीही करू शकतात, कोणत्याही प्रकारची कंपनीमध्ये ते मारझोड करू शकतात, हे त्यांनी थोडक्यात सिद्ध केलंय. आई तुम्हाला हे सगळं चालतं का? यावरती मग मात्र सुमित्रा म्हणते, हे बघ ऋषिकेश अजूनही त्यांचा मोठा भाऊ आहे, त्याला मारण्याचा अधिकार आहे आणि तू या सगळ्यामध्ये पडू नकोस, जे काही आहे ते आम्ही आमचं बघून घेऊ. असं म्हणत ऐश्वर्याला तिकडून आता ती जाण्यासाठी सांगते. ऐश्वर्या विचार कर,
कुठेच माझी डाळ गळत नाहीये. अजूनही तिला माहित नसतं की सारंग हा ओवीला भेटायला गेलाय. त्यावरती ऐश्वर्या निघून गेल्यावरती मग सुमित्रा सांगायला लागते, बघितलं कशी आपले कान भरण्यासाठी येते. या ऐश्वर्याचं खरं रूप समजण्यासाठी मला खूप उशीर झाला असला तरी अजूनही या ऐश्वर्याला मी काही माफ केलेलं नाहीये. ही ऐश्वर्या या सगळ्यामध्ये आपल्याला जे काही कटकारस्थान करण्यासाठी हे करत आहे ना, आपण यासाठी तिचं आता काहीही ऐकायचं नाही. तोपर्यंत ऐश्वर्याला आजी सांगते, अगं बघितलंस का, या सगळ्यामध्ये सुमित्रा तुझी साथ सुद्धा द्यायला मागत नाहीये. ती सुमित्रा, ज्या सुमित्राला तू एका हाती गुंडाळायचीस, बघ बरं, ज्याप्रमाणे सुमित्रा तुझ्या हातातून निघून गेले त्याप्रमाणे सारंग निघून गेला. तर कुठे गेलाय सारंग? म्हणत होता ना ओवीला भेटायला गेलाय, बघ फोन करून एकदा, असं म्हणत आजी तिला सावध करते. तोपर्यंत सारंग सांगायला लागतो, हे बघ ओवी बाळा, तू काळजी करू नकोस, या सगळ्याचा मी बदला घेईन. जोपर्यंत या सगळ्याचा मी ऐश्वर्याला जाब विचारत नाही तोपर्यंत या सगळ्यामध्ये मी तुला भेटणार नाही, असं म्हणत तो तिकडून तडक निघतो. तडक निघलेला सारंग घरी आरडाओरडा करत येतो. आरडाओरडा करत आलेल्या सारंगला या सगळ्यामध्ये आता ऐश्वर्या म्हणते, काय झालं? यावरती सारंग म्हणतो, ओवीने मला सगळं सांगितलं. तुम्ही म्हणताय की नीटपणे तुम्ही तिला समजावलं? हे नीटपणे समजावणं तुमचं असतं. तुम्ही या सगळ्यामध्ये नीटपणे तिला समजावलंच नाही. तुम्ही काय केलं तर फक्त आणि फक्त तिच्यावरती आरडाओरडा केलात, तिला या घरातून बाहेर काढण्याचं प्लॅन केलं. हे सगळं जे तुम्ही केलेलं आहात ना, त्याला मी अजिबात मान्यता देत नाहीये. तुमचं सगळं बिंग फुटलेलं आहे आणि तुम्ही खोटं बोलून जे काही केलं ते सगळं आता मात्र संपलेलं आहे. ऐश्वर्या म्हणते, सारंग ऐका ना. यावरती सारंग म्हणतो, अजिबात नाही, आता तुमचं काही मला ऐकायचं नाहीये. या सगळ्यामध्ये तुम्ही फक्त विष पेरण्याचंच काम केलं. ऐश्वर्या गडबडलेली असते आणि आता ती सारंगच्या मागे सारंग ऐका ना असं म्हणत जात असते. पण या वेळेला सारंग काही तिचं ऐकत नाही. मग हे सगळं आता ऋषिकेशला समजलेलं आहे. सारंग ऋषिकेशकडे परत आलाय. दादा, मी चुकलो, खरंच मी चुकलो, मला एकदा माफ करशील का? एकदाच, फक्त एकदा मला तू माफ कर. मला या सगळ्यामध्ये फक्त तुझी माफी मागायची होती. बाकी तुला काय वाटेल ते तू कर याच्या पुढे. पण मी खरंच या सगळ्यात चुकलो. ऐश्वर्याची बाजू घेऊन मी खूप मोठी चूक केली. दादा, तुम्हाला माफ करशील ना? यावरती ऋषिकेश रडायला लागतो आणि सारंग, माझा राग तुझ्यावरती कधीच नव्हता. मी तुझ्यावरती कधीच चिडलो नव्हतो. माझा राग होता तो म्हणजे ऐश्वर्यावरती. आणि ऐश्वर्या या सगळ्यामध्ये ज्या काही कुरघोडी करते ना, त्याच्यावरती फक्त माझा राग होता. तू तर फक्त एक मोहरा बनलास रे. मी तुझ्यावरती कधी रागवू शकतो का? यावरती आता इकडे सारंग सांगायला लागतो, दादा, मी सुद्धा या सगळ्यामध्ये आता तुला कधीही धोका देणार नाही. यापुढे पुन्हा कधीही मी तुझ्यापासून काहीही लपवणार नाही. ऐश्वर्याची कारस्थानं मी समोर आणेन. असं म्हटल्यावरती मग मात्र दोन्ही भावांच्या मधला दुरावा पूर्णपणे संपलेला आहे आणि ओवीला सारंगने भेट घेतल्यामुळे मालिकेमधली सगळी समीकरणं बदललेली आहेत. आता या सगळ्याच्या उपरजात इकडे आता सारंग शिक्षा काय देणार ऐश्वर्याला हे पाहणं रंजक ठरेल.